नमस्कार मित्रांनो, भावांनो, बहिणींनो, शुभ संध्याकाळ सगळ्यांना। आम्ही आज सगळी संगतीने बसली बघा, सहकुटुंब सहपरिवार जेवणासाठी बसले आहोत ना। भात पोरांचा तुम्हाला काय शिजवलंय? कुकर भरून भात। तुम्हाला का घरी भात करते तुम्ही साळातलाच भात खाणार? तुम्ही का साळात भात खायला गेलता विधावा म्हणून आता तुम्हाला त्याचं कौतिक वाटायला लागलं। असू दे पुन्हा खा खा, असू दे पुन्हा असं काय तुम्हाला तशीच करत असते। मी काय बोलली ना, उलट उलट शेंडा हाणत असते, शेंडा वाकडं करत असते। तुम्हाला काय पाहिजे ना? जेव आणि मांडी घालून बसलाय। ऐ मध्ये मध्ये लय बोलतंय आमचं एक चोमडं। शेमताईच्या हातावर हात आणलाय। अगं माझ्या माघारी नाव नको चालवायला, मिली पिली आहे ना गाणं। आणि ही एक बाध्या माणसाने तुम्ही सदा ना कदा परते खिडवात बघत जावा। मिली बिली तर काय करायचं आणि मी मरील हे असलं सारखं थोबाडात आहे। सुब सुब बोल। अगं तिला अक्कल नाही। आव अक्कल आहे म्हणून तर संसार केला मी। टणटणान काय आहे तुम्ही ओळखावं? मी काय आहे व? साखर कशाला ओळखायचं व? मिक्सरवर साखर बारीक केली आहे। खरखर होती जाता खाली म्हणली जाऊ माझी म्हणून आणचं भांड फिरवू तिला दिली साखर काढून। तूप आणलंय ना? होय होय। तुम्हाला काय द्यायचं? आज बघा मित्रांनो 1 किलो तूप विकलं, आता अर्धा किलोची अजून ऑर्डर येऊन पडली आहे। पल्ली आधी हाय का आम्ही खाऊ घरात? खावा की डब्यात किती आहे? पावशेर भर असेल घरात आहे ना? मग असं हे आहे का? मला भात दे। ही पगडवलंय मी आता। बस बस निघा चमच्याचा तुझा। बस झाला। बरं खावा की परत मन चालला बाई कोण दिलं नाही मला। दूध वाटते औ औ हे तुला द्यायचं। तूप आहे तूप। तूप म्हण बर तूप। दूध भात तूप वडायचं दाबटन। साखर साखर नाही खाई। ते आमच्यासाठी आणली होती, तो वारसा काढला मी। दे त्यांना। तिनं माझ्या वाट्यात आणून बिस्किटचा पुडा टाकलाय। मित्रांनो तूप खात जावा। तूप खाल्ल्यानंतर गुडघ्याला भास बाजार तेवढं तूप खायला असतं लय काय आता हे काय चटकलं ते भाऊजी आमचं, आता कसं खाऊ वाटेल? बस बस बस। अगं थोडं घे असतं। तूप म्हणजे शरीराला वंगण आहे आपल्या गुडघ्या वाटेल। नाही या मुंगे असलं पळाल्यासारखं वाटलं मला हातावर। अगं तुझ्या सपनात भात झाला असेल। बरं मला वाढताय का जा उठू मी? का गं नवऱ्यालाच वाटलं? अगं माझ्या भावाला उपाशी ठेवा हे आणि बाया तुम्ही खावा। ऐक काय कान हाय तर अर्धा तास जरा बसलेला का तुम्ही मला नसतं बसवले? तुम्हाला वाढायला दिलं आणि तिनं नवऱ्याला वाढलं आणि झाकून नाही राहू दे जेवायचं। नका जेवू का उपकार का जाय आमच्यावर बी का उठून बोलू तर दम नाही बी. अगं तुला अक्कल आहे का? झाकून माझ्या भावाला तशी बोलतीये ना, तुला बाद घरात झालं. हाकलून काढील मग। बरं आला हाकलून काढणार। डायरेक्ट टिंबुर्णी काढायला लागली. आलाय कुत्री। बस खावा खावा नको बस। परत कशाला मनाय वाढलं नाही म्हणून। अगं ते अर्धा लिटर रस पिऊन आलं तर ऑर्डर टाकाय गेले काय आपल्यावानी आहे तुम्ही। आणि मला रे कसा भाव तुमचा तुम्हाला देत नाही, भावाची कड वाढताय इथं तुम्ही। अगं त्यातला उसपला असेल। ऊस कसा जमतो? आवाज येतो ते 1 एकर 2 एकर ऊस आहे हे. काय रे देवा, तसं काढलं दादा वरण वतू नको लय तूप। लय लागतं त्यांना तू। बस फॅट जास्त आहे। बस का? बस वाजवू नका की भांडी द्या की आणला भात। बघू तू चमचा। साखर नका टाक की थोडं। अहो तुम्ही ते डाएट आहे। मी आज तेवढाच भात खाऊन झोपणार आहे। डाएट आहे तुमची, नका साखर। दूध पाहिजे दूध भात। तुझं ताट कुठे गेलं इथलं बारकं? दूध भात खा हे बघ वाटीत दूध भात खा। भात पुन्हा जाईल। अरे ताट कुठे गेला? धर बाया दीड ताट जर घे की. लय यार भडायला लागले ती लेकरं। अगं लेकर आहे ती म्हणून घराला शोभा आहे, नाहीतर मग काय आहे? तुला भातच द्यायचा आहे ना? शेताने कुठे येतो भात दूध आणि तिनं वाट्यात माझ्या साखर। साखर म्हणलं का हरकून जाती या सगळीकडे कालवायचं ना। गार होऊ दे। बरं जामदार घे प्लेट। बाय बस लय झालं। काय भाऊजी कालवा करतात तुम्हाला नाही खायचं हातानं नका गाजर ना हातानं करा।
जरा कमी कमी दिला त्यांना खायला तरी मला निवल तसा ग हलवायचं राहिला पाहिजे की हिची तर पिलटी गचूच भरली आहे. अगं ते बघ हे झालं. चमचा आणू पोळ का आणा जावा ती एका आणली की 5 चमचे आणावं लागते रे. त्या पोरीला खायला येत नाही चमच्यानं. ए नको आणू दे एकच आण हलवाय पुरता ती आणते मागताय पुरा. तर दोस्तानं बघा ही भगुलभर दूध आहे, तूप आहे, नाद करायचं नाही. आपली मसर कशी आहे ती वाघ राखून ती मला वाघ अगं देते की का बाय वाढते ती वाढवलंय हलवलंय तिचं ग. इकडे आणते बस बस टाकते की घास जायत नाही तोंडात तर आहे का नाही. बस कुठे तुझं मरू कर बापू अरे शाळेचा भात राहू दे की. प्लेट बापूला नाही काय कोण आणते चालते नाही त्या पिशव्या. दूध देऊ दे कुठे तुला. बोलतोय का मग जरा दमानं खावा झालं पुढे हलवू जप्त पोतलं नाही काय. बापूला दवायचं तुपता. सगळ्यांची संध्याकाळची पंगत. तुम्ही बी या जेवायला. आम्ही जेवाय बसूच तर ह्यांची जेवण होती. वाव वाव हे पोळायला लागलं या आपल्यालाच पळतोय ह्यांना तर का म्हणायचं. तिकडांचं आमच्या झालं का तुझं लगच भरले ताट त्यामुळे हलवा येणार नाही. एवढं ते पाहिजे तर आम्ही एवढं काय बाया बाहेर मला ते म्हणतंय काय आता एवढं खाल्ल्यावर बापू झोपतोय डायरेक्ट. आता सगळे झोपणार आहे ते आम्ही तर काय डबल खायचोय का आता. तुझं काय बाळा पोचतय गार होऊ द्या. तूप भात साखर तुम्ही बी खाता का सांगा. गरम गरम तूप भात साखर लय भारी असतं खाल्लेलं इदूळचं. नीट ठेवतात. आणि हे आमच्यात समद्याचा चाललाय कालवा जेवणाची खायवा. पहिल्यांदाच कालवा झालाय तीच मावाचा. सगळी संघ बसल्यामुळं नाही भाऊजी आमच्या मेळ्यात नसते तर पोरं हे आमच्या मेळ्यात असते. ह्यांनी भाऊजी नसते तर पण आज आमच्या मेळ्यात आलेली या. आज मी बी स्वयंपाक लवकर बाजारणीनं करून ठेवला. तू ठेव की भात बघलेला जरा खा ना चपाती कालवण. भाताशिवाय कामच नाही काय. खाऊ दे तुम्ही घ्या भाऊजी अजून दोन उलतानी भात भात शाळा जातीच आहे त्यातला उस दूध तूप भात खाल्लाय. पळकच खायचं असतं. कसं हातावर घेऊन ठेवायचं तिच्या हातावे. तुझी तू खा बाई आहे. दिद्या तुला येतात ओतून घे. येते खायला. मित्रांनो चाललंय बघा आमचं बी जेवण. तुम्ही बी या जेवायला. आणि सगळ्यांना बघा शुभ संध्याकाळ. डबल अजून एकदा आमची दूध बिध पुन्हा काढायची. तोपर्यंत जीवन खाऊन फुगून बसायचं आणि पुन्हा सांच्याला झोपायचं. बाय.